अन्वी एक साधी मुलगी असते. एका रात्री बरोबर 11 वाजता तिच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून मेसेज येतो. उद्या सकाळी 9:30ला तुझा अपघात होणार आहे. ती हसून दुर्लक्ष करते. दुसऱ्या दिवशी 9:30ला ऑफिसला जात असताना तिच्यासमोर ट्रक येतो. पण शेवटच्या क्षणी एक अनोळखी माणूस तिला वाचवतो. त्या रात्री पुन्हा 11:11ला मेसेज येतो. आज वाचलीस, उद्या नाही. अन्वी घाबरते. ती पोलिसांकडे जाते. पोलीस त्या नंबरचा शोध घेतात. पण तो नंबर गेल्या 12 वर्षापासून बंद असल्याचं समजतं. आता प्रश्न पडतो, मग मेसेज पाठवते कोण? अन्वी त्या नंबरवर कॉल करते. समोरून एक मुलगी रडत म्हणते, कृपया माझा शोध घेऊ नकोस, मी जिवंत नाही आहे. आणि कॉल कट होतो. त्या रात्री अन्वीला तिच्या घराबाहेर CCTV लावलेला दिसतो. फुटेज पाहिल्यावर रात्री 2 वाजता कुणीतरी तिच्या घरात शिरतं. पण सकाळी घरात काहीच चोरी झालेली नसते. ती पुन्हा फुटेज पाहते आणि तिचा जीव थरथरतो. घरात शिरलेली व्यक्ती दुसरी कोणी नसून ती स्वतःच असते. पण त्या रात्री ती घराबाहेरच गेली नसते. पुढच्या दिवशी तिला एक पेन ड्राईव्ह मिळते. त्यात एक व्हिडिओ असतो. व्हिडिओमध्ये तीच कॅमेरासमोर बसलेली असते. ती व्हिडिओमध्ये म्हणते, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर तुझी आठवण पुसली गेली आहे आणि ज्याच्यावरून तू सर्वात जास्त विश्वास ठेवतेस तोच तुला मारणार आहे. रात्रभर अन्वीला झोप काही लागत नाही. ती पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहते. व्हिडिओमध्ये तीच असते. पण एक गोष्ट तिच्या लक्षात येते. व्हिडिओमधील तिच्या हातावर एक जखमेची खूण असते. अन्वी लगेच स्वतःचा हात पाहते. तिच्या हातावर अशी कोणतीही खूण नसते. म्हणजेच हा व्हिडिओ आजचा नसतो, तर भविष्यातला असतो. तेवढ्यात पुन्हा मोबाईलवर मेसेज येतो. आज संध्याकाळी 6 वाजता लाल रंगाची बॅग उघडू नकोस. अन्वी घाबरते, कारण तिच्याकडे लाल रंगाची बॅगच नसते. ती स्वतःलाच म्हणते, कोणीतरी माझ्याशी खेळ करतंय. संध्याकाळी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिची मैत्रीण हसत म्हणते, हॅपी बर्थडे, ही तुझ्यासाठी गिफ्ट. अन्वी गिफ्ट उघडते. त्यात एक लाल रंगाची बॅग असते. तिच्या अंगावर काटा येतो. घड्याळात बरोबर 6 वाजतात. ती बॅगकडे बघतच राहते. उघडायची की नाही, भीतीवर मात करून ती हळूच बॅगची चेन उघडते. आत एक छोटा बॉक्स असतो. बॉक्स उघडताच त्यात एक रक्ताने माखलेली अंगठी दिसते आणि त्या अंगठीवर कोरलेलं असतं, ए लव्ह वी. अन्वी घाबरून मागे सरकते, कारण तिच्या आयुष्यात वी नावाची व्यक्ती कधीच नव्हती. पण त्याच क्षणी तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो. ती कॉल उचलते. समोरून एक पुरुष शांत आवाजात म्हणतो, अन्वी, अंगठी तुला मिळाली ना? आता आठवायची वेळ आली आहे. अन्वी थरथरत्या हातांनी विचारते, तू कोण आहेस? समोरून उत्तर येतं, मी विवान. अन्वी हादरते, कारण तिला त्या नावाची कोणतीही व्यक्ती आठवत नसते. विवान म्हणतो, ती अंगठी आपल्या साखरपुड्याची आहे. तू मला विसरली आहेस? अन्वी रागाने फोन कट करते. तेवढ्यात तिची आई धावत येते. अन्वी त्यांना अंगठी दाखवते. अंगठी पाहताच आईच्या चेहऱ्याचा रंग उडतो. ते घाबरून म्हणते, ही अंगठी पुन्हा तुला कशी मिळाली? अन्वी स्तब्ध होते. म्हणजे तुम्हाला विवान माहीत आहे? आईच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, आजपर्यंत आम्ही तुला एक मोठं सत्य लपवलं होतं. आई सत्य सांगायला सुरुवात करते. 2 वर्षांपूर्वी तुझा आणि विवानचा साखरपुडा झाला.
झाला होता, पण लग्नाच्या आठवडाभर आधी तुमचा भीषण अपघात झाला. अन्वी वाचली, पण तिची स्मृती गेली. डॉक्टरांनी जुन्या आठवणी सांगू नका असा सल्ला दिला, म्हणून सगळ्यांनी विवानचं नाव तिच्यापासून लपवलं. अन्वी रडत विचारते, मग विवान, तो कुठे आहे? आई शांतपणे म्हणते, अपघातात विवानचा मृत्यू झाला. तेवढ्यात अन्वीच्या मोबाईलवर पुन्हा मेसेज येतो. जर विवान मेला असेल तर आत्ता तुझ्या घराबाहेर कोण उभा आहे? अन्वी खिडकीतून बाहेर पडते आणि तिचा श्वास थांबतो. दारासमोर विवान उभा असतो. अन्वी धावत बाहेर येते, पण तो माणूस म्हणतो, मी विवान नाही, मी त्याचा जुळा भाऊ आहे, विहान आहे. तो एक डायरी तिच्या हातात देतो. त्यात विवानने अपघाताच्या आधी लिहिलेलं असतं, जर मी वाचलो नाही तर अन्वीला कधीच एकटं सोडू नका. विहान सांगतो, अपघात हा अपघात नव्हता, तो एका बिल्डरने घडवून आणलेला कट होता. कारण विवानकडे त्याच्या गुन्ह्याचे पुरावे होते. तोच अननोन नंबरवरून मेसेज पाठवत होता, जेणेकरून अन्वीचं आयुष्य वाचावं. पोलीस पुराव्यांच्या आधारे त्या गुन्हेगाराला अटक करतात. अन्वी विवानची डायरी छातीशी धरून रडते आणि शेवटी विहान म्हणतो, मी विवान नाही, पण त्याचं शेवटचं वचन नक्की पूर्ण करेन. अन्वी आकाशाकडे पाहते, जणू विवानचं अपूर्ण प्रेम आणि सत्य दोन्ही तिला मिळालेलं असतं. समाप्त. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढे अशीच कथा जर ऐकायची असेल तुम्हाला तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.